हॅलो गाईज, सध्या मी चितवन या ठिकाणी मनकामना देवी मंदिर या ठिकाणी चाललेलो आहे नेपाळमध्ये. बघू शकता माझ्या मागं ही माझी सगळी मंडळी आहे, मागे आमचे सगळे ट्रॅव्हल्स वाले सोबती आमचे यात्री. आणि आता तिकीट तर काढलेले आहेत, तिथून वरती जायचंय. तिकीट काढून मग वरती नक्की दाखवतो मी तुम्हाला. वरती गेल्यावर किंवा वरती जाताना व्हिडिओ शूट करत दाखवतो. हॅलो गाईज, आता आम्ही वरती चाललोय. तिकीट के साथ आणि तुझं होतं काढून नाही दिलं त्या माणसाला. जाऊ दे. पैसे घेतात वरती चाललोय आम्ही वरती चाललोय. तुम्ही व्ह्यू बघू शकता. मागे नदी पण आहे, होपफुली तुम्हाला दिसत असेल. आणि चालली तू नदी दाखवून राहिली का? नदी दाखवून खाली मग दाखवली ती पल्ले फास्ट गेली पण वरती चाललं. इलेक्ट्रिक आहे. इथून फास्ट जातो वाटतं. ते सौंदर्य पाहण्यासाठी करतात. सीन कडक आहे, सीन मस्त. आला जवळ म्हणा हे काय टेकलं. लेकरू बी घेत नाही शिल्लक ते आहे ना. तर आपण आता मनकामना देवी या ठिकाणी आलेलो आहे. सध्या आपण मार्केटमध्ये, होपफुली तुम्हाला दिसत असं आजूबाजूला. सोबत काका आहेत. रोपवेनीवरती आलोय, त्याचा शूट केला आहे मी, ते टाकून देईन. मी टाकलेला आहे मी ॲक्च्युली. आता पुढं चाललोय. होपफुली तुम्हाला कळलंच. मार्केट माहित नाही पुढं किती आहे. देखो एक दो ही जा रहा है. मनकामना देवीचं मंदिर माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता. गर्दी पण खूप आहे, खूप जास्त गर्दी आहे. आणि आता जर मी तुम्हाला जर लाईन दाखवली तर ती एवढी मोठी आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसत नाही माहिती नाही. आणि खूप जास्त पब्लिक आहे भाई. तर दर्शनाचा काही शॉट नाही. ते म्हणे 4 घंटे लागतील दर्शनाला. सो आम्हाला पुढच्या एक लोकेशनवर जायचं आहे, म्हणून आम्ही ठरवलंय की बाहेरून घ्यायचे म्हणून दर्शन. आणि सो दॅट्स इट. एवढंच आहे. वरती आतून दाखवता पण नसतं आलं, कारण की इथं मोबाईल ने व्हिडिओ शूट करणं प्रोहिबिटेड आहे. बघ भाई, खूप पब्लिक आहे. हे काय इथं हातपाय धुवायला लोक येऊ राहिले. हॅलो गाईज, मी एकदम भारी लोकेशनला आलेलो आहे. ह्या नदीचं नाव काय आहे? ह्या नदीचं नाव काय आहे? गंडकी नदी. सॉरी, गंडकी नदी ह्या नदीचं नाव आहे. लोकेशन नंबर 1 आहे. मी व्हिडिओ शूट करणार 2-3 तसे दाखवतो मी, कारण की एवढा खुश आहे ना भाई लोकेशनकडे गेले. बघू शकता माझ्या मागं लोकेशन आहे, दाखवतो मी. लोकेशन आहे लद्दाखचा फील येऊ लागलाय थोडा. ठीक आहे, भारी आहे.